नमस्कार फूडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी, मसालेदार आणि ऑल सी फूड लवर्स फेवरेट कोळंबी भात। जर तुम्हाला प्रॉन्स आवडतात तर हा व्हिडिओ स्किप करायचा नाही। चला मग आता आपली रेसिपीला सुरुवात होतीये। आता आपण एक पातेलं गॅसवर गरम करायला ठेवलं आहे। पातेलं छान तापल्यावरती त्यामध्ये 6 पळ्या तेल ओतून घ्या आणि तेल छान कडकडीत गरम होऊन द्या। आता तेल छान गरम झालेलं आहे, कारण पातेलं देखील मी छान गरम करून ठेवलेलं होतं, त्यामुळे तेल पण लवकर तापलं। आणि आता आपण त्यामध्ये सर्व खडे मसाले टाकणार आहोत, जसे की तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, इलायची, स्टार अनीस आणि एक जायपत्री। आणि हे छान कडकडून तापले की त्यामध्ये आपण चिरलेले कांदे सोडणार आहोत। आणि जेव्हा आपण खडे मसाले तापलेल्या तेलावरती जेव्हा हे कांदे भाजतो की नाही, तेव्हा इतकाच छान सुगंध घरात दरवळलेला असतो की वाटतं की आज काहीतरी घरात संडे स्पेशल बनत आहे। आता आपण कांदे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घेऊया। असा कलर यायला पाहिजे की जसे समरमध्ये आपण टॅन होतो, जस्ट फॉर फन। आता आपले कांदे छान गोल्डन ब्राऊन फ्राय झालेले आहेत। आता आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करूया आणि टोमॅटो ॲड झाल्यावरती ते छान एकत्रित मिक्स करून घेऊया। कांदे आणि टोमॅटो छान मिक्स केल्यावर आपण त्यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहे, कारण टोमॅटो आणि कांदे छान शिजले पाहिजे। त्यासाठी 2 मिनिटाची वाफ देणं खूप गरजेचं आहे। त्याने काय होतात की टोमॅटो आणि कांदे छान सॉफ्ट होतात आणि सॉफ्ट झाल्यावरती आपण त्यामध्ये आपण केलेलं हिरवं वाटण टाकून देणार आहोत। आणि हिरवं वाटण टाकून दिल्यावरती छान मिक्स करून घ्या। हिरवं वाटण छान परतून घेऊया। परतून झाल्यावरती आपण त्यामध्ये मॅरिनेशन करून ठेवलेली कोळंबी टाकणार आहोत। आणि कोळंबी छान आपली मॅरिनेट झालेली आहे मसाल्यामध्ये। कोळंबी छानपैकी आपण मिक्स करणार आहोत आणि तिला जास्त पण मिक्स करू नका, जेणेकरून ती रबर बनेल, कारण कोळंबी जास्त शिजवल्याने ती रबरसारखी होते। त्यामुळे कमीत कमी शिजवण्याचा प्रयत्न करा। आणि आता त्यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहोत, जे आपण अगोदरच पाण्यात भिजवून ठेवलेले होते। आणि छानपैकी हलक्या हाताने वरच्यावर मिक्स करून घेऊया। आणि तांदळाचा दाणा तुटता कामा नये। त्यामध्ये आता आपण पाणी ॲड करणार आहोत। आणि मी यामध्ये नारळाचं दूध देखील अगोदरच ॲड केलं। काही कारणाने व्हिडिओ ऑन न झाल्यामुळे ते मला दाखवता आलं नाही, त्यामुळे सॉरी गाईज। आणि मी यामध्ये गरम केलेलं पाणी टाकलेलं आहे। आता आपण त्याला छानपैकी उकळी येऊन देऊया। आणि एकदा उकळी आली छान उकळी आलेली आहे आणि आता त्यातलं पाणी देखील आटत आलेलं आहे। त्यामुळे आता आपण त्याला 10 ते 15 मिनिटं मंद आचेवरती वाफेवर ठेवून देऊया। तोपर्यंत तुम्ही लाईक बटन शिजवा, म्हणजेच प्रेस करा। वाव, आपला गरमागरम कोळंबी भात रेडी आहे।